ये कर. Hey guys, now we're at Kaas Pathar. Hi, how are you? हाय करून दे. हॅलो गाईज, वी आर ॲट कास पठार. सो गाईज आता आम्ही घेतलाय फ्युएल ब्रेक. आम्ही थोडा कार्यक्रम केला त्याच्यामुळे आम्ही दादागिरी सुरू झाली आहे पेट्रोल पंपवर. जसं आम्ही फ्युएल ब्रेक घेतला आमची दादागिरी झाली सुरू. गाईज हा एक ट्रॅव्हल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार होता, बट अनफॉर्च्युनेटली इथे फुलं नसल्यामुळे हा एक आपण लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये कन्वर्ट करू. सो प्लीज डू वॉच टिल द एंड, कारण की खूप मजा खूप धमाल राहणार आहे. सो हे व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मंडळी आज सध्या आपण आहे पुण्यात आणि आज आहे सॅटर्डे. तर आज सॅटर्डे असल्याने आपण कुठे जाणार नाही असं होणार का? तर आज आपण चाललो आहे कास पठार येथे. महाराष्ट्रातले सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सगळ्यात मोठं रान फुलांचं आणि वेगवेगळ्या वनस्पतीचं पठार. तर आपण 2-4 स्पॉटला जाणार आहे. तर 2-4 स्पॉटचे वेगवेगळे ब्लॉग्स येणार आहे आपल्या चॅनलवर. तर बी रेडी. इकडे बघ, इकडे बघ. बी रेडी कर, बी रेडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मधात हेल्थ इश्यूमुळे आपण कन्सिस्टंट नव्हतो, पण आता कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करू. सध्या जरी जो मुलगा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याला तुम्ही तर सगळे ओळखतच असाल, पण ओळखत नसाल तरी पण मी तुम्हाला सांगतो, हा आहे माझ्या ताईचा मुलगा अयांश. एका आळशी व्यक्तीकडून कामं कसे काढून घ्यायचे हे कोणी त्याच्याकडून शिकावं. कोणत्याही कामाला टाळटाळ करणारा मी जेव्हापासून मी पुण्यात आलो तेव्हापासून त्यांनी बरेचसे त्याचे कामं माझ्या हातात सोपवून दिले होते आणि मला ते करावेच लागत होते. पण त्याचा मामा त्याच्यापेक्षा डेंजर आहे हे त्याला माहीत नव्हतं. बघा पुढे काय होते. तर खाली जायचं. हे सगळं झाल्यावर आम्ही दोघेच लिफ्टने निघून गेलो खाली, कारण की आपल्याला आपल्या व्लॉग्सचे स्टार्टिंगचे फुटेज पण शूट करायचे होते. खाली गेल्यावर तसं तर मी लिफ्टमध्ये पण त्याला त्रास दिला आणि थोडा लाड केला. त्यानंतर आम्ही खाली गेलो. खाली गेल्यावर थोडी मस्ती केल्यावर आम्ही सगळेजणं गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रवासाला सुरुवात केली. सो गाईज आम्ही या गाडी जाणार आहे. जिजू, ताई, आई, बाबा, अयांश आणि मी. तो लेट्स गो. मोरया. सो गाईज आता आम्ही घेतला आहे फ्युएल ब्रेक. आम्ही थोडा कार्यक्रम केला त्याच्यामुळे. सो फ्युएल वगैरे टाकलं. आम्ही अर्ध्यापेक्षाही कमी आलेलो आहे. इथून आम्ही थोडं ब्रेकफास्ट करेल आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला भेटतो आम्ही डायरेक्ट कास पठारावर. त्याआधी छान घाटचे फुटेज पाहून घ्या. चलो. अरे रुको जरा, सबर करो. आमची दादागिरी सुरू झाली आहे पेट्रोल पंपवर. जसं आम्ही फ्युएल ब्रेक घेतला आमची दादागिरी झाली सुरू. काय इकडे इकडे वापस वापस. अयो अयो. आयुनी ताईच्या टॉपवर उलटी केली असल्यामुळे तिला चेंज करावं लागला आणि तिने माझी टी शर्ट घातली आहे. कंडक्टर, ओ कंडक्टर, ओ कंडक्टर. अयचे आजोबा. आम्ही चाललो तात्या, बाय. चल चल लवकर लवकर लवकर. आम्ही चाललो, बाय. अयो. अशी तात्यागिरी करते तो. लहान मुलं किती बदमाश असतात हे सांगायची तर तुम्हाला गरज नाही गाईज. जिथे पाय नाही टाकायचा तिथे पाय टाकणार आणि जे काही उचलायचं नाही ते उचलणार. आता पेट्रोल पंपवर पडून असलेला पाईप, तो एवढा जाड पाईप ओढण्याचा ट्राय करत होता. असे असतात लहान मुलं. देवाघरची फुलं म्हणते बा. 5 minutes later. खंडाळा क्रॉस केल्यानंतर आपण आलो हॉटेल कैलास. इथे
पिझ्झा, मिसळपाव आणि वडा सॅम्पल खूप चांगला होता. सो जर तुम्ही या रोडनी असेल तर हॉटेल कैलासला व्हिजिट करू शकता. जवळपासच आहे. इथून कासपठार आहे 18 किलोमीटर. अर्धा घाटाचा टप्पा पार केलेला आहे आपण. थोडा ब्रेक घेतला आहे एक छोटासा आणि इथून परत 18 किलोमीटर झाल्यावर आपण डायरेक्टली तुम्हाला भेटू कासपठारावर. थोडा ब्रेक घेतला असल्यामुळे जस्ट एन्जॉय सम सिनेमॅटिक शॉट्स फ्रॉम द टॉप. लेट्स गो. तर मंडळी अशा प्रकारे आलो आपण कास पठारावर. इथे जाऊन समोर काय ड्रामे झाले, काय खतरनाक गोष्टी झाल्या ह्या मी तुम्हाला इथे न सांगता तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच समोर. तर चला. सो गाईज आम्ही अशा प्रकारे एंट्री केली. सगळ्यात पहिले तर ते बोलले की तुम्हाला व्हिडिओ शूटिंग अलाउच नाही आहे आणि नंतर मग अजून विचारलं, नंतर माहिती पडलं की कॅमेराने व्हिडिओ आपण काढू नाही शकत. सो गाईज ॲक्च्युली इकडे सप्टेंबर महिन्यात खूप जास्त फुलं राहते. यावेळेस तर सध्या येलो फुलंच आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं राहते. सध्या रश पण नाही आहे, ट्रॅव्हल्स पण नाही आहे आणि जे गाईड लोक असते ते पण नाही आहे. बट आपण इथपर्यंत आलोच आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसं की तुम्ही बघू शकता हे येलो फुलं, हे तर आपल्या घरी दिसते हो. बट कसं आहे, घरची कोंबडी डाळ बरोबर असते तसं म्हणते ना, तर इकडे पाहण्याला आपला दृष्टिकोन बदलतो. तर याची एक्झॅक्टली माहिती भेटू नाही शकणार आपल्याला बिकॉज गाईड पण नाही आहे इकडे. इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वनस्पती आहे आणि हे खूप जगप्रसिद्ध आहे. तर तुम्हाला शक्य तेवढं झालं तेवढं कव्हर करू आपण. कासपठार मंडळी, कासपठार हे साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणतः 22 किलोमीटर अंतरावर आहे. साताऱ्यावरून सुंदर असा 22 किलोमीटरचा घाट आपल्याला कासपठारापर्यंत पोहोचवतो. या पठारावर पावसाळा सुरू झाला की निरनिराळ्या प्रकारची फुले वनस्पती उगवतात. म्हणजे इथे आपल्याला अनेक प्रकारची दुर्मिळ वनस्पती, जंगली फुले पाहायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासपठार हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेलेला आहे. कासपठार हे महाराष्ट्रातील एक सुंदर असे पठार आणि खूप फेमस झालेले पठार आहे. तिथे गेल्यावर निसर्गाची सुंदरता काय असते हे आपल्याला खूप छान अनुभवता येते. तिथे आम्ही एवढ्या उन्हात असताना देखील एक आम्हाला थंड हवेचा गारठा जाणवत होता आणि तिथे गेल्यावर खरंच अक्षरशः वाटते आपण कुठेतरी स्पेशल जागी आलेलो आहे. तर चला. सो गाईस, जे माझ्या मागे दिसतंय एक जंगली वनस्पती आहे. बट जेव्हा हवा येते त्या वेवनी किती सुंदर डवलतात तुम्ही बघू शकता. हा एक ट्रॅव्हल इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग होणार होता, बट अनफॉर्च्युनेटली इथे फुलं नसल्यामुळे हा एक आपण लाईफस्टाईल व्लॉगमध्ये कन्वर्ट करू. सो प्लीज डू वॉच टिल द एंड, कारण की खूप मजा, खूप धमाल राहणार आहे. भले इथे फुलं नाही तरी आमचा फुल एन्जॉय सुरू आहे बिकॉज शांतता इथे आणि इतकी थंडगार हवा खूप जास्त. तर हेच कास पठार आहे. याच ठिकाणी गुलाबी, पिवळे वेगवेगळ्या कलरचे फुलं निघतात आणि इकडेच खूप ठिकाणची शूटिंग होते. हे गेट नंबर 4 मधून आपण एंट्री आतमध्ये आलेलं आहे आणि हे खूप मोठा एरिया आहे. सप्टेंबर महिन्यात इथे लागते. आम्ही इथे थोडा टाईम स्पेंड केला आणि जाऊ आता इकडे समोर या एरियापर्यंत. हा पण एरिया एक्सप्लोअर करू. लेट्स गो. सो
उलटा ब्लॉग यासाठी करत आहे कारण की सूर्यदेवता आहे समोर आणि मागे पूर्ण शॅडो येईल, त्याच्यामुळे असा उलटा ब्लॉग करायचा. कारण की इकडे आल्यावर परत ब्लॅक होऊन जाते. एवढ्या कणखरत्या उन्हात एकदम थंड अशी गार हवा, यालाच म्हणतात निसर्ग, यालाच म्हणतात निसर्ग. एवढी ऊन इथे कोणीच नसून एवढं चांगलं वाटत आहे. तर तुम्ही इन केस इफ पॉसिबल सप्टेंबर महिन्यात या, कारण की इथची फुलांची ओरिजिनल मजा सप्टेंबर महिन्यात असते. मी वाईल्डलँडमध्ये शूट करताय, तुम्ही वाईल्ड हे बघू शकता. हे बघा अजून एक वनस्पती. यावेळेस गाईड नसल्यामुळे आपल्याला प्रॉपर वनस्पती कोणती आहे काय आहे याचं नॉलेज नाही भेटणार. आपण नेक्स्ट टाईम सप्टेंबर महिन्यात येऊ, याचं पूर्ण प्रॉपर व्लॉग कवर करू. अनफॉर्च्युनेटली आता नाही आहे, बट आपल्या टूरमध्ये होतं त्याच्यामुळे आपण याचा व्लॉग करत आहे. माहितीनुसार हा जो खडक आहे तो आहे एकदम पाण्याचा खडक. तर हा जो एवढा मोठा तुकडा आहे हा जर आपण फेकला असता तरी फुटून जातो. एक मी फोडला मगाशी, तर हा काही एवढा स्ट्रॉंग नाही आहे. तर आता आपण चाललो परतीच्या दिशेने. अयू आपला बाबाच्या कडेवर आणि त्याचा मामा ब्लॉगिंग. सो गाईज, सप्टेंबर महिन्यात जेव्हा फुलं असते तेव्हा असते तिकीट 100 रुपये आणि पूर्ण वर्षभराचा क्राऊड तेव्हाच असतो, तेव्हाच ती बसची वगैरे सुविधा उपलब्ध असते. आणि तेव्हा इथे पार्किंग पण नाही करू देत, आपल्याला पार्किंग मागे करावं लागते, तिथून आपल्याला इथे बस सोडून देते. सध्या आता सप्टेंबर महिना नाही आहे त्याच्यामुळे बस पण नाही आहे आणि तिकीट पण हाफ आहे, 50 रुपीज. तरी फुलं नव्हते, तरी काही नसलं तरी पण आम्ही खूप एन्जॉय केला. फॅमिली असल्यामुळे कुठे आपला एन्जॉय होते, तिथला आनंद शोधता आला पाहिजे. कारण की आपल्या हातात असते ते फुलं असणं नसणं सप्टेंबर महिन्यातच असते. जेवढी जण माझे पाहत आहेत, ट्राय करा सप्टेंबर महिन्यात यायचा. आणि आपण आता इथून निघू कास डॅमकडे. लेट्स गो. सो गाईचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. हे पूर्ण कास पठाराचा मॅप आहे. तर जेव्हा सप्टेंबर महिना असते तेव्हा हे असं दिसतं पूर्ण. सो गाईज, दॅट्स इट फॉर कास पठार. इथून आहे 1 किलोमीटरवर कास डॅम. तिकडे पण जाऊ. याच व्लॉगमध्ये तुम्हाला ते पण पाहायला भेटेल. इकडे फुलं नसल्यामुळे इकडे तुम्हाला प्लेन दिसेल. सगळ्यात चांगली मजा सप्टेंबरमध्येच असते, तर सप्टेंबरमध्येच या ठिकाणी. तर भेटू नेक्स्ट इयरच्या सप्टेंबरमध्ये कास पठारच्या संपूर्ण व्लॉगसह.